आपण आदरणीय बाळामामांचा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करायचा आहे। या सत्काराचं स्वरूप आहे पुष्पगुच्छ, मायेची शॉल आणि या शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने तर भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा आता पार पडतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित आहेत। फडणवीसांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। भव्य दिव्य असं हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। श्री क्षेत्र तुंगारेश्वर गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पहिलं मंदिर आहे आणि या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पार पडतोय। देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण पार पडणार आहे आणि आर्किटेक्ट विशालजी पाटील आपल्या दोघांच्याही हस्ते आपण कृपया या ठिकाणी परमपूज्य सदानंद बाबा यांचा सन्मान पार पाडावा अशी विनंती आहे। बालयोगी सदानंद बाबा महाराज यांचा या ठिकाणी तर भिवंडीमधील छत्रपती शिवाजी महाराजांचं लोकार्पण पार पडलेलं आहे आणि शिवक्रांती प्रतिष्ठानचे यावेळी देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा केलेली आहे। त्यावेळीचे दृश्य आपण पाहतोय। भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा केलेली आहे। मंदिराच्या आतले हे दृश्य आपण पाहतोय। सिंहासनारूढ असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे आपल्याला पाहायला मिळतो। ही मूर्ती आहे आणि त्याची आरती देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। आज तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते। राज्यासह देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित राहत मंदिराचं लोकार्पण केलेलं आहे आणि यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती सुद्धा केलेली आहे। जय भवानी माता की जय, जय भवानी, हर हर। आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं हे पहिलंच भव्य दिव्य असं मंदिर आहे। मुंबई जवळच्या भिवंडीमध्ये हे मंदिर साकारण्यात आलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते या मंदिराचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे। एकरभर जागेमध्ये 56 फूट उंच असलेल्या या मंदिराचं काम हे अतिशय सुंदर पद्धतीनं साकारण्यात आलेलं आहे। मजबूत असं हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे। 4 कोटी रुपये खर्चून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे। आज या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडलेला आहे।